नेवासा तालुक्यामधील नजीक चिंचोली येथील युवा उद्योजक शिवाजी पाठक यांच्या 43व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने युवकांसाठी प्रेरणा म्हणून ठेवण्यात आलेल्या क्रिकेट मॅचचे उद्घाटन डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी युवा उद्योजक शिवाजी पाठक यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देत सांगितलं की शिवाजी पाठक हे युवा आणि समर्थ उद्योजक आहेत व त्यांना भविष्य सोहळ्यानिमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो। यापुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की राजकीय टुर्नामेंटची नेवासामध्ये कोणत्याही प्रकारची टुर्नामेंट होणार नाही आणि हल्ली मॅच फिक्स व्हायला लागले आहेत, त्यामुळे तशी काही टुर्नामेंट होणार नाही असं सूचक वक्तव्य डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं। या प्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी बॅट हातामध्ये घेत बॅटिंग केली आणि तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे यांनी गोलंदाजी केली। एकूणच या क्रिकेट सामन्याचा आमदार खासदारांनी आनंद घेतला। आपल्या सोबत आहेत सुजय दादा विखे पाटील, या ठिकाणी नेवासा तालुक्यामध्ये होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत शिवाभाऊ पाठक यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने। काय सांगाल शिवाभाऊ पाठक यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा आहे, आपण नेवासा तालुक्यात आहात आणि आपण या ठिकाणी क्रिकेटची खेळी या ठिकाणी खेळलेला आहात, काय सांगाल? शिवाभाऊ पाठक हे अतिशय समर्थ उद्योजक आहेत आणि गेल्या 2 ते 3 वेळेपासून त्यांच्या विविध कार्यक्रमांनी ते मला निमंत्रित केलं, पण मला येणं शक्य झालं नाही। पण आज त्यांचा जन्मदिवस असल्या कारणाने या परिसरामध्ये क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं आणि क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी असेल, आमदार विठ्ठलराव लंगे साहेब असतील, सुरेंद्रभाऊ थोरात असतील, असे अनेक मान्यवर आम्ही या ठिकाणी आलो आणि टुर्नामेंटची सुरुवात झालेली आहे आणि मी देखील माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पण दिलेल्या आहेत। इथे या ठिकाणी टुर्नामेंटची सुरुवात झाली, राजकीय टुर्नामेंटची सुरुवात नेवासा तालुक्यामध्ये कधी होणार? नाही, आता सगळ्या मॅच हल्ली फिक्स व्हायला लागली, त्यामुळे काही टुर्नामेंट होणार नाही। ठीक आहे, सगळं मॅच या ठिकाणी फिक्स व्हायला लागलेले आहेत, त्यामुळे नेवासा तालुक्यामध्ये काही टुर्नामेंट होण्याची शक्यता नाही, अशी वक्तव्य या ठिकाणी सुजय दादा विखे पाटील यांनी व्यक्त केले। S9 न्यूज चॅनलसाठी मंगेश निकम, नेवासा। या प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंगे बोलताना म्हणाले की शिवाजीराव यांचा प्रवास शून्यातून इथपर्यंत आला आहे। ग्रामीण भागातील शेतकरी माणूस आपल्या बळावर पुढे जाऊ शकतो, याचं असल उदाहरण म्हणजे शिवाजीराव पाठक असल्याचं सांगितलं। या प्रसंगी आमदार लंगेंनी शिवाजी पाठक यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। खरं तर शिवाजीरावचा प्रवास अतिशय एक शून्यातून एक उद्योजकापर्यंत तो प्रवास गेलेला आहे आणि म्हणून ग्रामीण भागातला शेतकरी माणूस आपल्या बळावरती पुढे जाऊ शकतो, याचं उदाहरण निश्चितपणानं या ठिकाणी शिवभाऊच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर दादा या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत। अतिशय चांगलं नेटकं नियोजन या ठिकाणी क्रिकेट सामन्यांचं केलेलं आहे। खरं तर ग्रामीण भागात अशा पद्धतीचं नियोजन होत नाही। ग्रामीण भागातल्या तरुण या जे स्पोर्ट्समन तयार होणार आहेत त्यांना निश्चितपणानं अशी जर संधी प्रत्येक ठिकाणी मिळाली तर ग्रामीण भागातले चांगले तरुण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामन्यामध्ये पुढे खेळामध्ये जाऊ शकतात आणि म्हणून मी आपल्या सर्व उपस्थित बंधू भगिनींच्या वतीनं या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवाजीराव पाठक त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय चांगलं नेटकं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। सर्वांचे आभार मानतो। शिवभाऊंना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। आदरणीय दादा या ठिकाणी आले आणि सुरेंद्र भाऊंनी सांगितलं की दादा आजारी आहे तरी देखील आले आणि आपल्या तालुक्यामध्ये त्या निमित्तानं मध्यंतरी आपला गोदा ते नर्मदा हा एक आपला जो मध्यंतरी एक रॅली झाली त्यामध्ये देखील दादा सहभागी झाले होते आणि म्हणून आपल्या तालुक्यातील सर्व मान्यवर बंधू भगिनींच्या वतीनं आदरणीय खासदार दादांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो। शिवाजीराव पाठक यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन थांबतो। या प्रसंगी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मानकरी युवा उद्योजक शिवाजी पाठक यांच्याशी S9 न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मंगेश निकम यांनी संवाद साधला। या प्रसंगी ते बोलताना म्हणाले की सुजय विखे पाटील आणि आमचे कौटुंबिक संबंध असून ते माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यामध्ये आले। मी त्यांचा नेहमी ऋणी राहील आणि आभारी राहील। डॉक्टर सुजय विखे पाटील हे माझ्यावर कोणत्याही प्रकारची राजकीय जबाबदारी टाकणार नाही आणि त्या राजकीय परिस्थितीचा या क्रिकेट सामन्याशी आणि माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्याशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं। आज खऱ्या अर्थाने आज माझ्या वाढदिवसानिमित्त
पसायदान मित्र परिवाराने ही जी क्रिकेट स्पर्धा ठेवलेली आहे, मी मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि एक नवीन खेळाडूंना एक संधी मिळावी आणि ग्रामीण भागातील खेळाडूंचं काहीतरी नाव लौकिक व्हावं यासाठी या स्पर्धेचं आयोजित केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांना एक प्रेरणा, उत्साह या कार्यक्रमा निमित्ताने मिळावं यासाठी पसायदान उद्योग समूहाचे सर्व मित्रपरिवार, जिल्ह्यातील सर्व मित्रपरिवाराने हा कार्यक्रमाचं आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व जिल्ह्यातील पसायदान मित्रपरिवारांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि जे काही ग्रामीण भागातील आपले सर्व खेळाडू असतील त्यांची एक या निमित्ताने त्यांना ऊर्जा मिळावी, त्यांची आपल्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात, देशात एक नाव लौकिक व्हावं अशाच मी त्यांना या कार्यक्रमानिमित्ताने शुभेच्छा देतो. या ठिकाणी सुजयदादा विखे ही आपल्या कार्यक्रमाला अभिष्ट सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिले. त्याबद्दल काय सांगाल? पुढील काही राजकीय आपल्या या माध्यमातून काही राजकीय वाटचाल असेल? नाही, असं काही नाही आहे. दादा एक आमचे मित्र आहेत आणि त्यांनी अनेक विषयामध्ये तसंच ते आमच्याबरोबर असतात आणि दादांचं नेहमीच एक चांगलं मार्गदर्शन असतं. आणि सुजयदादा हे एक अतिशय चांगले मित्र म्हणून त्यांची एक ख्याती आहे. आणि जे नेहमी जो शब्द देतात तो पाळतात असं एक ते व्यक्तिमत्व आहे. आणि गेल्या 1.5-2 वर्षापासून त्यांच्या आम्ही संपर्कात असल्यामुळं त्यांचा एक जवळून परिचय आम्हाला मिळाला. आणि खरोखर सुजयदादा एक व्यक्ती अतिशय मनमोकळ्या मनाचे आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि ते एक आमच्या घरातील पसायदान मित्र परिवारातील एक अतिशय जवळीक मित्र आहेत. या निमित्ताने ते अनेक मागील 2 कार्यक्रमात येणार होते, पण काही कार्यक्रमानिमित्त त्यांना येता नाही आलं. आज ते तसे काल आजारी असल्यामुळं आजही येणं शक्य नव्हतं, पण 2 कार्यक्रम मागचे कॅन्सल झाल्यामुळं त्यांनी आज आजारी असतानाही या कार्यक्रमाला भेट दिली, शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सुजयदादांचे मनापासून पसायदान मित्र परिवाराच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने त्यांचे मी मनपूर्वक आभार, धन्यवाद. या प्रसंगी सुवेंद्र थोरात, शिवसेना नेते बाळासाहेब पवार, सरपंच नामदेव निकम, सलाबतपूर गावचे सरपंच अझरबाई शेख, पाठक यांचे बिझनेस पार्टनर म्हणून ओळखले जाणारे मित्र आणि मित्र परिवारातील बद्रीनाथ मते तसेच नानासाहेब कदम यांनी देखील शिवाजी पाठक यांना अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. आपल्या सोबत आहेत नानासाहेब कदम. काय सांगाल? शिवबाबू पाठक यांचा अभिष्ट चिंतन सोहळा, एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा युवकांसाठी त्यांनी भरवलेली आहे, कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? प्रथमतः त्यांना नगर जिल्ह्याच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, मग ते खेळाडू क्षेत्र असेल, आरोग्याचं दवाखान्याचं क्षेत्र असेल किंवा शेतकऱ्यांचं शेती क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी खांद्याला खांदा लावून नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात काम केलं. त्याचबरोबर आमच्या नगर जिल्ह्यामध्ये आणि राऊरी तालुक्यामध्ये एक मोठा प्लॅन्ट आहे सूतगिरणीचा. मी त्या जिल्हा कामगार युनियनच्या वतीनं आणि काँग्रेसच्या वतीनं त्यांना विनंती केली का ह्या कामगार क्षेत्रामध्ये तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तो प्लॅन्ट चालू करायचा मनोदय मागच्या वाढदिवसाला त्यांनी आम्हाला शब्द दिला होता आणि ह्या वाढदिवसाला त्यांनी चालू करायचा आश्वासन 100% दिलं. ही झाली कामगाराची बाजू. दुसरी शेतकऱ्यांची बाजू. शेतकऱ्यांसाठी त्यांनी पाणी प्रश्न असेल, शेतकऱ्यांचं जेवणाचे प्रश्न असतील, ते सुद्धा त्यांनी मनापासून आणि तळमळीने सोडवले. हा तळमळीचा नेता आणि त्यांचा उद्योग समूह याला मी जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं अखंड धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि त्यांना हजारो सवाल जिण्याची संधी आणि आमच्या हातून सेवा करण्याची संधी त्यांना उत्पन्न करतो. एवढी या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद. युवा तरुण तरफदार सरपंच, काय सांगाल? आज शिवबाबू पाठक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालात, त्यांना कशा? आज प्रथम शिवभाऊ, आमचे मार्गदर्शक शिवभाऊ पाठक यांना सलाबतपूर ग्रामस्थ व माझ्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. व यावेळेस त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथे क्रिकेट मॅच आयोजित केलेली आहे व पुढच्या वेळेस आम्ही येथे भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत भरवण्याचा संकल्प सर्व मित्र परिवाराच्या वतीने करतोय. त्यासाठी जे प्लॅनिंग लागेल ते सर्व करू. पुढच्या वाढदिवसाला मोठा बैलगाडा शर्यत भरू हे आश्वासन देतो व
त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. आपल्या सोबत होते सलाबत एक मिनिट. आपल्या सोबत आहेत बद्रीनाथ मते. काय सांगाल शिवभाऊ पाठक, आपले परममित्र, आपल्या व्यवसायात सहभागी आहेत. आपण एकत्रित बऱ्याच ठिकाणी व्यवसाय आपला पाहावयास मिळतो. आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, काय सांगा? आज आमचे मित्र शिवभाऊ पाठक यांचा वाढदिवस आहे. मित्र कसा असावा, तर ते माझे मित्र नसून सर्वश्रेष्ठ मित्र आहेत. मी जे काही व्यवसायात उतरलो आहे ते फक्त शिवभाऊ पाठक यांच्याकडे बघून उतरलेलो आहे. त्यांना मी माझ्या मते पाटील परिवाराकडून तसेच बेलपिंपळगाव गटाकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या परिवारातर्फे त्यांना आयुष्याची 100 लवकरात लवकर व्यवस्थित निरोगी लाभो ही माझ्या शुभेच्छा. काय सांगाल शिवभाऊ पाठक यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे, कशा शुभेच्छा द्या? शिवभाऊ पाठक हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी प्रसायदान उद्योग समूहाच्या माध्यमातून एक व्यवसायाची सुरुवात 10-12 वर्षापूर्वी नेवासा फाटा येथे केली आणि व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला. त्या पद्धतीने त्यांचा मित्र परिवार वाढत गेला. आज एक मित्राचं नातं म्हणून नगर जिल्ह्यातून सर्व मित्र परिवार, काही नगर जिल्ह्याच्या बाहेरून काही मित्र आले. हे शिवभाऊचं जे मित्र परिवाराच्या बाबतीत प्रेम आहे आणि व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी या सर्व लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं, त्याचंच एक प्रतीक म्हणून आज माजी खासदार सुजय विखे असतील, आमदार विठ्ठलराव लंगे असतील, सुरेंद्रभाऊ थोरात असतील, अनेक असे मान्यवर या वाढदिवसाच्या निमित्ताने आले. त्या निमित्ताने एकच सांगेन मी, शिवभाऊचं पुढील आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं जावो आणि त्यांचा 100वा वाढदिवस आपल्या सर्व मित्र परिवाराला पुढच्या वेळी ज्यावेळेस 100वा वाढदिवस साजरा करण्याची वेळ येईल त्यावेळेस आम्ही सर्व मित्र परिवार त्यांच्या बरोबरच असू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंगे, खर्डेश्वरी देवस्थानचे हरिभक्त परायण गणेशानंद गिरीजी महाराज, सुरेंद्र थोरात, राजेंद्र मते, योगेश मस्के, बाळासाहेब पवार, बंटी आहेर, बद्रीनाथ मते, रवींद्र अवताडे, किशोर भणगे, ओमकार पाठक, माऊली काळे, नामदेव निकम, अझर शेख, अमोल बर्गे, निलेश कुंदे, प्रसाद भणगे, अभिजित देशमुख, पंकज फटांगडे, मोहिन पटेल, डॉक्टर कर्डिले, राजेंद्र उंद्रे, आदिनाथ निकम आदींसह जिल्हाभरातून आलेले खेळाडू, परिसरातील युवक आणि सर्व स्तरातील नेते मंडळी हजर होते. एसना मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.